नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा गटफिट क्लब ह्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, नोव्हेंबर हा महिना वर्ल्ड पाईल्स अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आपण हा पूर्ण महिना पाईल्सवरती दररोज एक व्हिडिओ करणार आहोत. आजचा व्हिडिओचा विषय जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेला आहे, पाईल्स म्हणजे नेमकं काय, हा एक महत्त्वाचा विषय आहे. ह्याच्याबद्दल सर्वांना माहिती पाहिजे. पाईल्स हा मोठा आजार आहे का? असे नाही. गुदाशयाजवळ होणारा सर्व आजार पाईल्स आहे का? असंही नाही, कारण हा सगळे गैरसमज असतो. आणि पाईल्स हा विषय लाजणारा आहे का? नाही, हा समजून घेणारा विषय आहे आणि त्याबद्दलच आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. पाईल्स म्हणजे नेमकं काय, हे क्वेश्चन, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. मला काही झालं म्हणजे पाईल्स म्हणतात आणि कोणाला मजाक करायचं असेल तर पाईल्स म्हणून सांगून मजाक करतात. असं नाही. पाईल्स म्हणजे आपल्या गुदाशयामध्ये रक्तवाहिन्याचा एक जाळा असतो, त्याला वेनस कुशन्स म्हणतो. ते 3 जाळे असतात. तो जो काही वेनस कुशन आहे ते आपलं जो काही कंट्रोल आहे, आपण कुठेही बसलेला आहोत, माणूस म्हणून आपण एका सोशियल एन्व्हायरमेंटमध्ये, लग्न कार्य आहे, कामाला बसलेला आहोत किंवा काही घरामध्ये बसलेला आहोत, मोशन जर का आलं तर आपण कंट्रोल करू शकतो. त्याला आम्ही काय म्हणतो, आमच्या मेडिकल भाषेमध्ये कंटिनन्स म्हणतो. म्हणजे मोशनवरती ताबा ठेवता येतो आणि ज्या वेळेला आपणाला कळतं की आता जाऊन मोशन करायचं आहे, त्यावेळेला आपण जाऊन टॉयलेटमध्ये, प्रायव्हेट जागेमध्ये बसल्यानंतर रिलॅक्सली थोडंसं माइंडला रिलॅक्स करतो. त्यानंतर मलविसर्जन होण्याची सुरुवात होतो आणि पुढच्या काही सेकंदामध्ये किंवा काही मिनटामध्ये आपण मलविसर्जन करतो. आणि त्या दरम्यान जर का तिथले जे काही गोष्ट कंटिनन्स आहे, हा जर का आपण कन्सिडर केलं, तिथले स्नायू आणि आतली स्नायू, बाहेरची स्नायू म्हणतो, तसंच हे वेनस कुशन देखील ते कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्या प्रत्येक माणसाला गरजेची असणारी गोष्ट आहे. आणि ही जी काही वेनस कुशन्स आहेत, रक्तांचा जाळा आहे, रक्तांची सापळा आहे, ती जी काही गोष्ट आहे ती गुदाशयाच्या अखेर भागामध्ये 2 सेंटीमीटरमध्येच असतो. मग ज्या वेळेला आपण दररोज मोशन करतो, 1-2 मिनटामध्ये जास्त प्रेशर न देता, जास्त बद्धकोष्ठता न होता ज्या वेळेला मोशन पास करतो, मलविसर्जन करतो, ह्यांना थोडंसं सुजन येतं आणि ते मोशन झाल्यानंतर ऑटोमॅटिकली स्वतः बरं होऊन जातात. पण काही लोकांमध्ये एक वेगळी काय म्हणतो हॅबिट असतं आणि त्यांना काय असतो, टॉयलेटला बसल्या ठिकाणी आपण मोबाईल घेऊन बसतो किंवा खूप वेळ टॉयलेटला जोर देऊन मोशन करण्याची गरज पडतो किंवा खाण्यामध्ये फायबर कमी असतो किंवा पाण्याचं प्रमाण कमी असतो, झोप प्रॉपर नाही राहत किंवा प्रेग्नन्सीचा एक काळ असतो, त्या काळामध्ये बाळांची आतमध्ये वाढ होत असताना त्यावेळेला पण गुदाशयावरती प्रेशर येऊन पाईल्स होतात. गरोदर स्त्रियांमध्ये किंवा लहान बाळ असेल त्या स्त्रियांमध्ये हे कॉमनली आपण बघतो. आणि ही जी काही नसांची सुजन आहे, ती सुजन 1, 2, 3, 4 ग्रेडमध्ये आम्ही डिवाईड करतो. जे की नसा सुजतात आणि थोडंफार रक्त येतो आणि गुदाशयामध्ये असतात, किंवा नसा सुजून बाहेर येतात, स्वतः आतमध्ये जातात किंवा हातांना आतमध्ये ढकलावं लागतो. आणि काही पेशंटमध्ये सुजलेले पाईल्स, नसा जे आहेत, बाहेर येऊन बसतात आणि आतमध्ये देखील जात नाही. हे वेगवेगळे ग्रेडचे पाईल्स असतात. आणि हे जे काही सुजलेले नसा आहेत, ह्याला आपण पाईल्स म्हणून म्हणतो. आणि पाईल्स हा काय खूप मोठा आजार आहे का? 100% नाही. पाईल्स हा खूप गंभीर आजार आहे का? असं देखील नाही. पण तरीसुद्धा हा जागतिक पाईल्स म्हणजे हिमोरॉइडल अवेअरनेस मंथ का बरं साजरा करायचं? कारण आपल्यामध्ये एक खूप मोठी गैरसमज आहे. प्रत्येक गोष्ट गुदाशयाच्या निगडीत होणारा आजार म्हणजे पाईल्स आपण म्हणतो. असं नाही. कारण तो पाईल्सच्या व्यतिरिक्त फिशर असू शकतो, फिस्च्युला असू शकतो, IBD म्हणजे इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज असा गंभीर आजार असू शकतो, किंवा जीव घेण्यासारखा किंवा जीवाला जोखीम होण्यासारखा कोलोरेक्टल कॅन्सर किंवा ॲनल कॅन्सर किंवा ॲनल मेलॅनोमा असा देखील आजार असू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला पाईल्स हा संबोधणं चुकीचं आहे आणि प्रत्येक पाईल्स सोपं म्हणून किंवा त्याला काही करायचं म्हणून
घरी बसतात आणि काहीतरी घरगुती उपाय करतात, ते सुद्धा चुकीचं आहे. आणि जर पाईल्स झालं म्हणून त्याला काहीतरी ट्रीटमेंट करण्यासाठी एक अनट्रेन डॉक्टरकडे जाऊन आपली मोशनची कंट्रोलवरती बाधा घेऊन येतात आणि नंतर मोशन कंट्रोल होत नाही, हा एक प्रॉब्लेम बरेच लोक घेऊन येतात. हा सुद्धा देखील चुकीचं आहे. म्हणूनच असोसिएशन ऑफ कोलोरेक्टल सर्जन्स ऑफ इंडिया ही एक बॉडी आहे आणि ही ऑर्गनायझेशनतर्फे आपल्या पूर्ण इंडियामध्ये पाईल्स अवेअरनेस मंथ आपण साजरा करत आहोत. आणि पाईल्स म्हणजे काय समजून घेण्याचा हा व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. तरी पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाईल्सबद्दल भरपूर माहिती घेणार आहोत. तरी मित्रांनो, पाईल्स हा मोठा आजार नाही, ह्याच्याबद्दल लाजण्याची गरज नाही. जर तुम्हाला काही त्याबद्दल वाटत असेल, समजून घेण्यासारखा विषय आहे आणि त्या विषयाबद्दल समजून घेऊन जर पाईल्स असेल, आपल्या घरी घरगुती गोष्टींवरती बऱ्यापैकी ह्याला नॉर्मलाइज करता येतो आणि त्याला ट्रीट करता येतो, त्याबद्दलच पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण आणखीन जास्त पाईल्सबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि आपणच समजून घ्यायचं नाही तर आपण पण हा व्हिडिओ बघून आपल्या मित्रपरिवाराला आपण हा व्हिडिओ शेअर करूया किंवा आपल्या फॅमिली मेंबरला कोणाला पाईल्स जर का वाटत असेल त्यांना शेअर करूया, जेणेकरून प्रत्येकजण जागरूक असतील. तर एक तर हा आजार होणार नाही, कारण आपली लाईफस्टाईल सुधरेल. जर का आजार असेल काय आहे हे डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदर आपणाला देखील कल्पना राहील आणि असल्यास तरी भीतीसुद्धा वाटणार नाही, लाजसुद्धा वाटणार नाही. त्यामुळे मित्रांनो, हा नोव्हेंबर महिन्यामध्ये पाईल्सबद्दल बोलूयात आणि त्याच्याबद्दल समजून घेऊया आणि त्याच्याबद्दल लोकांना सुद्धा देखील सांगूया. आणि तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आमचा शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. उद्या येणारा पुढचा व्हिडिओ पाईल्सबद्दल नक्कीच बघा. धन्यवाद.